राम राम. कसे आहेत? चांगले आहेत ना? चांगले राहायलाच पाहिजे. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वांग फ्राय मसाला. तुम्ही असं वांग फ्राय मसाला करून बघा. आता मी इथं वांगे कापून घेतले, देठ आणि काटे आणि 4 फोडी करून घेतल्या वांग्याच्या. धुवून घेतले मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ. असे वांग्याची भाजी किंवा फ्राय म्हणा असं करून बघा तुम्ही. हे सगळं कापून झालं आपलं. आता इथं वांग फ्रायला लागणारा मसाला मी तुम्हाला आता हे आपल्याला काय करायचं, ह्याच्यात मीठ भरायचं. वांग्यांमध्ये मीठ भरून घ्यायचं चांगलं. आणि इकडे मी कढई ठेवली होती, तेल टाकलं होतं, तेल गरम झालं. आता आपल्याला वांगे मीठ भरून त्याच्यामध्ये ना वाफेवरनं आपल्याला वांगे उकडून घ्यायचे. वांग फ्राय करायचं असेल तर असंच करावं लागतं. हे आता वाफेवर आपल्याला उकडून घ्यायचे, झाकून ठेवायचे आणि थोडंसं पाण्याचा शितोडा पण द्यायचा. हे बा आता आपले वाफेवर झाले वांगे उकडून. थोडंसं पाण्याचा शितोडा द्यायचा, जास्त नाही. आता हे आपले असे करून घ्यायचे वाफेवर उकडून. आता इकडं लागणारा मसाला वांगे फ्रायला. हे मसाला काळा मसाला माझा घरचा, ही मिरची पावडर आणि हे हळद. इथं धने घेतले मी, इथं लसूण आणि अद्रक घेतला आहे, इथं हिरवी मिरची घेतली 1-2, कांदा घेतला, खोबरं घेतलं आणि कोथिंबीर घेतली. हे आता एवढं घेतलं आहे मी. आता आपल्याला काय करायचं, कांदा भाजून घ्यायचा. आता मी तव्यावर कांदा टाकला आहे. असा चांगला थोडासा गवळा गवळा कांदा भाजायचा, जास्त करपू नाही द्यायचा. करपल्यावर त्याची टेस्ट निघून जाते. थोडीशी आता धने टाकले मी आणि हिरव्या मिरच्या टाकल्या. आता हे चांगलं व्यवस्थित थोडंसं भाजून घ्यायचं. भाजून झालं माझं. आता मी इथं टाकणार आहे खोबरं. खोबरं पण जास्त करपू नाही द्यायचं, असं गवळं गवळच भाजायचं. जास्त करपलं का त्याचं तेल निघून जातं. या बाई असं इथं आता खोबरं टाकलं आहे मी. आता हे माझं झालं सगळं भाजून. मी घेतलं काढून इकडं मसाला. असं वांग करून बघा. आपण फिकं वरण वगैरे केलं का त्याच्याबरोबर तोंडी लावायला असं वांग करायचं. आता मी मसाला काढून घेतला मिक्सरमध्ये. आता ताटात पण घेतला मी मसाला. आता मी इकडं कुटून घेणार अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. हे कुटून घेणार मी फोडणीला. हे असं करून घ्यायचं. आता झालं माझं कुटून. आता हे आपल्याला त्याच्यात टाकायची आहे मिरची पावडर, काळा मसाला वगैरे ह्याच्यात टाकायचं आहे. झालं आपलं टाकून. आता याच्यात थोडंसं ना पाणी ओतायचं. थोडंसं किंचित तेलच घट झालं आहे ना, तर मग ते थोडंसं पाणी ओतायचं. मी ना ते मिक्सरमधलं हे भांड्याचं तर ते पाणी ओतलं आहे त्याच्यामध्ये. आता मीठ पण टाकलं मी ह्याच्यात थोडं. आधी ह्याच्यात टाकलं होतं पण अजून थोडं मीठ टाकलं ह्याच्यामध्ये. आता हे वांग्यात भरलं. असं वांग्यामध्ये भरायचं आणि आपल्याला नुसते वांगेच फ्राय करायचे ना. असं आता मी आज ना वरण पण केलेलं होतं फिकं, मग त्याच्याबरोबर हे तोंडी लावायला वांग्याची भाजी म्हणजे फ्राय, वांग मसाला फ्राय. आता इकडं मी तेल टाकलेलं, तेल गरम झालं. आता त्याच्यात टाकलं आपण पाहे लसूण अद्रक पेस्ट करून घेतली होती मी कुठून. मी काही रेडीमेड वापरत नाही आहे, मी घरीच सगळं करते. आता हे तो मसाला वांग्यात भरून जरा उरला होता आणि थोडा, तर ते मसाला टाकला मी ह्याच्यामध्ये. आता झालं बघा फ्राय आपलं छान असं फ्राय करून घ्यायचं ते जराशी. आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे वांगे. हे वांगे टाकायचे अशी वांग्याची भाजी म्हणा किंवा वांग मसाला फ्राय म्हणा असं करून घ्यायचं. असं बाहेर कुठं आपण चाललो फिरायला वगैरे तर असं घेऊन जायचं किंवा पोरांच्या डब्याला असे वांग फ्राय करून घ्यायचे. किंवा आता आपल्या वरण केलं आपण फिकं, त्याच्याबरोबर तोंडी लावायला असं वांग फ्राय छान लागतं. आता थोडंसं पाण्याचा शितोडा द्यायचा, जास्त नाही, थोडंसं द्यायचा किंचित आणि असं फ्राय करून घ्यायचं. असं
वांग करून बघा. आता मी टाकली वरून कोथिंबीर. असं ना थोडं हलवून घ्यायचं, जास्त हलवायचं नाही, असं थोडं नाजूक हलवायचं, कारण ते ना गिचगा होऊन जाईल जास्त शिजल्यावर ना. मग ते हल्लं का तुकडे तुकडे होतील वांग्याचे, तर ते वांग फ्राय दिसायचं नाही. असं बघा, वांग फ्राय मसाला झाला ना, असं करून घ्या, खूप छान लागतं.